हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी ना एक पक्षी झाडावरून खाली पडलेला होता. तर मिस्टर आहे ना त्याला उचलून वर त्याचं जे काही त्यांनी घर बनवलेलं होतं त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काही येत नव्हता आणि त्याला एवढं उडता पण येत नव्हतं. तर मिस्टरांनी ना एका ग्लासमध्ये त्याला पकडलं आणि वर खोप्यामध्ये सोडलं. वर जा वर जा बराबर खोप्यात सोड बरं का त्याला. वर चढ चढ वर. खोप्याचं तोंड पाहून सोड रे. खोप्याचं तोंड पाहून सोड. हो चाललंय भारी काम केलं सकाळी सकाळी. लई मोठा आशीर्वाद दिले. तर हाच तो पक्षी होता. तर मिस्टरांनी आज कोणाला तरी जीवदान दिलेलं होतं सकाळी सकाळी, त्यामुळं खूप छान असं वाटलं. आणि त्यानंतर ना अंशूचा बड्डे आलेला होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येतो आहे, कारण की व्हिडिओ काही टाकलेला नव्हता, शूट केलेला होता. पण तर राहुलला घेऊन मी ना अंशूच्या फोटोशूटसाठी गेलेलो होतो. तर आम्ही तिथे एका मंदिरात गेलो, त्यानंतर तिथून एका पार्कमध्ये गेलो. तर तिथे ना छान अशी झाडे वगैरे होती. फोटोशूटसाठी चांगला म्हणजे एरिया होता. तर तिथेच आम्ही फोटोशूट केलं. तर राहुल ना कॅमेरा घेऊन माझ्यासोबत आलेले होते अंशूचं फोटोशूट करायला. तर अंशूला जसे आम्ही ॲक्शन सांगत होतो त्याप्रमाणे ती करत होती आणि खूप छान छान मस्त आमच्या अंशूने फोटो क्लिक केले. तर छान अशा रील पण बनवल्या आहे, पण मी त्या काही अजून पोस्ट केलेल्या नाही. तर लवकरच तुम्हाला रील पण पोस्ट करणार आहे. तर अंशूना छान अशी मस्त खूप जास्त ॲक्शन छान करत होती आणि राहुल जसं ॲक्शन सांगाल त्याप्रमाणे ती करत होती. तिचे काही आम्ही फोटो पण क्लिक केले. तर तिचे फोटो पण खूप छान मस्त आलेले होते. बड्डेसाठी व्हिडिओ टाकायचा होता ना मला, त्यासाठी मग मी तिचे फोटो पण क्लिक केलेले होते आणि रील पण काढलेली होती. तर मस्त अशी रील फोटो दोन्हीही छान आले. फोटोशूट झाल्यानंतर आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आता उन्हाळा लागणार आहे, त्यामुळे आपल्या बिझनेसला जोरदार अशी सुरुवात होणार आहे. त्यासाठी आम्हाला काही भांडी लागत होती. तर ती भांडी घेण्यासाठी आम्ही दुकानात आलेलो होतो. तर इकडे ना आम्ही जे काही कवचं वगैरे म्हणतात ना, तर चकलीचं पीठ वगैरे हलवण्यासाठी ते बघत होतो. आणि 2 स्टीलचे घमिले पण घेतले, जे की पुढे आहे बघा, तुम्हाला दिसत असेल ते घमिले पण घेतले. भरपूर मोठे आहे ते. चला काय चाललंय इकडे सगळ्यांचं मस्त छान बसले. सईचं काय चाललंय? सई तर छान रेडी झाली आहे. आजीला काय दाखवितोय तुम्ही? सईचा व्हिडिओ लाडूचा का? हा लाडूचा व्हिडिओ. आज तर आम्हाला पाहिलाही नाही भेटला बाई. हा संध्याकाळी आम्ही गेलेलो होतो अरुणाताईंच्या घरी. तर प्रियांकाची चोरवटीचा कार्यक्रम होता. तर खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं प्रियांकाने, सौरभ, साक्षी आणि प्रियांकाची बहीण म्हणजे दीदी. तर सगळ्यांनी मिळून छान असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं. तर छान वाटत होतं. सगळं समयांचं पुढे डेकोरेशन होतं, मागेही छान असं डेकोरेशन केलेलं होतं, नाव वगैरे टाकलेलं होतं. लाडू लाडूचं उद्या काय उडल्या लाडूला आमचं नाव भेटणार छान छान. आणि इकडे अरुणाताईंनी पावभाजी पण केलेली होती. तर इकडे ना लाईट बंद केल्यानंतर खूप छान मस्त प्रकाश दिसत होता. सौरभ रील शूट करत होते ना, तर छान वाटत होतं. खिडकीमध्ये पण छान असे छोटे छोटे कॅन्डल वगैरे लावलेले होते. त्यानंतर प्रियांकाने आणि प्रियांकाच्या मिस्टरांनी छान अशी एंट्री केली. तर सई पण होती त्यांच्यासोबत. तर खूप छान वाटत होतं. सगळे छान अशा काठपदर साड्या नेसून आलेले होते. तर मी तर पहिली ना डिझायनरच साडी वेअर करून गेलेली होती, पण त्यानंतर मला माहीत नव्हतं की काय घालायचं आहे. मग प्रियांका मला बोलल्यानंतर मग मी काठपदर साडी घालून गेले. पोटातला लाडू बाहेर ना चावायला पाहतो.
तर इकडे ना सगळी फळं वगैरे ठेवलेली होती, संत्री, ॲपल, अननस, द्राक्ष, सगळी काही फळं वगैरे ठेवलेली होती. आणि त्यानंतर आहे ना चोरोटी ही घरातच भरली जाते. चोरोटीसाठी जास्त लोकांना काही बोलवलं जात नाही, त्यामुळे मग आम्ही घरातच प्रियंकाची चोरोटीचा कार्यक्रम केला. तर छोटा होता पण खूप छान असा चोरोटीचा कार्यक्रम झाला. तर इकडे ना पहिल्यांदा प्रियंकाच्या सासूबाईंनी प्रियंकाची ओटी भरून घेतली. त्यानंतर मग सगळ्यांनीच हळूहळू प्रियंकाची ओटी भरून घेतली. आणि ताई अरुणाताई शेवटी ओटी भरणार होत्या, कारण की आईची ओटी ही शेवट भरली जाते त्यामुळे. तर छान अशी साडी वगैरे पण दिलेली होती प्रियंकाच्या सासूबाईंनी तिला. आणि त्यानंतर इकडे मी पण ओटी भरून घेतली. नाही उलटा हळदी कुंकू वाटायला दिसत नाही, उलट हळदी कुंकू वाटायला छान तिला काही प्याला बिला घाला खाती एवढं ध्यान ठेव काय खाती आता पेढा आम्ही ते पेढे आणले नव्हते. हा आम्ही बर्फी आणली होती. नाही का मला बर्फी असं झालं, उलट झालं. मला मुलीच्या हौस होती ना, मी नाव पण मुलीचं पाहून ठेवलं होतं, सगळं उलट झालं. तर आता सुवर्णाताई सगळ्यांनीच ओटी भरून घेतली प्रियंकाची. तर छोटा कार्यक्रम होता पण छान वाटत होतं, मस्त. बाई असा छान वाटेल वर करू. बोट ओढले पाहिजे डायरेक्ट. तर इकडे ना आम्ही प्रियंकाची अशी नजर काढत होतो हातांनी, रील घ्यायची होती ना त्यासाठी. तर इकडे साक्षी आणि प्रियंकाची पण रील शूटचं काम सुरू होतं. त्यानंतर सगळ्यांनी पावभाजी वगैरे खाल्ली. आणि चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.